तो नेहमी दादाना. हे विशाल भोपी गणेश कराले धावून जाई हा केला. हे सावरे गावानाच चषक गाजतई तोड नाही आयोजनाला. ऋतिक भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. नितीन भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. ऋतिक भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. नितीन भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. हे जनार्दन स्मृती चषक ठेवलाय सावरे या गावाला. हे जनार्दन स्मृती चषक ठेवलाय सावरे या गावाला. थँक्यू सो मच. पंच फक्त 1 मिनिट थांबायचं. बघा जी स्विफ्ट कार आहे ज्या कोणत्या मालकाची असेल रेड कलरची थोडीशी मागे घ्या कारण काच रिफ्लेक्शन डोळ्यावरती होतोय. त्यामुळे विनंती आहे स्विफ्ट कार थोडीशी मागे घ्यायची. चला गेम ऑन. अजून एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. जर्मन कानोर विरोधात सिद्धिविनायक इनगाव या दोन टीमच्या दरम्यान. पहिला बॉल भन्नाट वेग तुम्हाला पाहायला मिळेल परंतु लाईन करा. बघा स्विफ्ट कार ज्या कोणत्या खेळाडूची किंवा मालकाची असेल थोडीशी आपण क्रॉस करा अन्यथा थोडीशी मागे घ्या. धन्यवाद. थँक्यू सो मच. पहिला बॉल वाईट फेकला. एम्पायर सिग्नल लाईन खराब. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव फलकावरती जोडली जाईल. पुन्हा एकदा लाईन चेक करावी लागेल. आधी ऑफ स्टिकच्या बाहेर होता आता लेग स्टिकच्या बाहेर आहे. योगी सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. व्हाईट बॉल सलग 2 बॉल इथे मात्र खराब हाताळत असताना या स्पर्धेमध्ये खरं तर जो कोणता संघ फायनल मारेल त्यासाठी आकर्षक पारितोषिक तब्बल रोख रक्कम नाहीये तर 10,000 रुपयाचं पेट्रोल देऊन त्या टीमला सन्मानित करण्यात येईल. ऋतिकजी भोईर यांचे मोठे बंधू मोनिजी पाटील यांच्याकडून पाटील पेट्रोल पंप वरती आपण पाहतोय खरं तर 10,000 रुपयाचं पेट्रोल फ्री देण्यात येईल. जो कोणता संघ ही स्पर्धा जिंकणार आहे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जिंकणार आहे. सलग 3 चेंडू वाईट फेकत असताना गुरुदा तुम्ही पाहताय गुरुदाची बारकवरती यश. आता अपयश त्याच्या पदरी पडतो कारण सलग 3 बॉल त्याने वाईट फेकलेत. 3 धावा त्याने खर्च केल्या. गुरुदा सज्ज होते. लेफ्ट मोर द विकेट. यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. लेग स्टिक इथे वाकवली. अजून एक धक्का. हा पहिला धक्का लागतो बॅटिंग करत असताना टीम जर्मन कानूरला. फरदच बाद. ऑफ स्टिक वाकवली. परत बाद झाला. इथे मात्र तुम्ही पाहताय मनोज राऊत त्याला मैदान सोडला. युवराज पाटील कानोर यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. याबा पण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतो योगेश. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. लगेच खेळायला आपण सुरुवात करतोय. पहिले 3 बॉल सलग वाईट फेकले. वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु त्यानंतर इथे ऑफ स्टिक उखाडली आहे. जस्टला तुम्ही पाहताय युवराजजी पाटील यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. मागील मॅच मध्ये आम्ही उल्लेख केला होता या स्पर्धेमध्ये नाहीयेत परंतु आता संघाला चेअरअप करण्यासाठी ते दाखल झालेत. मनपूर्वक स्वागत. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. चांगला फटका गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीप मध्ये भरपूर वेगाने पोहोचतील. बॉलला अडवलाय. उचलून फेक करतील. दरम्यान 2 धाबा इथे मिळतील. तिसरीचा प्रयत्न चालवला आणि अखेर 3 धाबा धाव फलकावरती जोडल्या जातील. ऋतिक भोईर आमच्या सोबत जोडले गेले जे मात्र एक चांगले खेळाडू देखील आहेत.
मनीष पाटील यांचा कटआउट तुम्ही पाहताय. खरं तर साईड स्क्रीनच्या दिशेला आहे आणि जर त्या कटआउटला डायरेक्ट बॉल हिट झाला षटकारानं तर 500 रुपयाचा कॅश प्राईज ऋतिक भोईर यांच्या माध्यमातून बेगीत करण्याचा प्रयत्न होता. फटका हा देखील फसला. खेळाडू पुढे सरकलोय. जजमेंट खराब. दरम्यान जेल ड्रॉप. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान निलेशजी कराडे यांचं आगमन झालंय, ज्यांच्याकडून आम्हाला या स्पर्धेसाठी शूज देण्यात आले. त्यांचंही आम्ही आभार व्यक्त करू. या पण मंचावरती आपलं बरपूर्वक आणि हार्दिक स्वागत. टू गो. 4 बॉलचा खेळ संपन्न झालाय. धावफलक 7 आकड्यावरती तुम्हाला 5 मैल 2 फलंदाज बाद झाले. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल झाला. इथे देखील लॉन साईडला खेचण्याचा प्रयत्न. LBW फलंदाज बाद. अजून एक विकेट. इथून फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. याबरोबर ते जर विकेट हॅट्रिक संपादित करू शकतो, कारण एक चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झाला. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाहीये बॅटरने बॉलचा, त्यामुळे आता डॉल्पॉची समाप्ती होती. आज मच्छिंद्र गायकर सरांचा आवाज आपण ऐकला या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रेक्षकांची खरं तर विनंती आहे की अजून एक इनिंगसाठी मच्छिंद्र गायकर यांचा आवाज आम्हाला ऐकायला मिळेल, परंतु खरं तर ते त्यांचं बिझी शेड्यूल असतं, त्यामुळे ते आता आपल्यातून रजा घेतात. या स्पर्धेमध्ये खरं तर आपण पाहू शकता अजनाल स्पोर्ट्स वांगणी यांच्या माध्यमातून ट्रॉफीज इथे मात्र सुंदर आम्हाला लाभलेत, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. वांगणी इथे आपण पाहू शकता अजनाल स्पोर्ट्स वांगणी एक स्पोर्ट्स शॉप आहे, तिथे तुम्ही व्हिजिट करू शकता. खरं तर आमचे जवळचे मित्र सोहेब शेख यांच्या माध्यमातून त्या स्पोर्ट्स शॉपचं ते स्वतः प्रोप्रायटर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मग तुम्हाला पूर्ण स्पर्धेमध्ये क्रिकेटसाठी कोणत्याही प्रकारचं किट हवं असेल, मग बॅट बॉल स्टंप किंवा कोणत्याही प्रकारचं किट तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजलान स्पोर्ट्स वांगडी इथे मात्र व्हिजिट देऊ शकता. आमचे नरेशजी भोयर यांचे जवळचे मित्र आहेत सोहेब शेख, त्या स्पोर्ट्सला अजलान स्पोर्ट्सला तुम्ही व्हिजिट देऊ शकता आणि तिथे तुम्हाला कमीत कमी दरामध्ये किट मिळणार आहे त्या स्पोर्ट्स शॉपमध्ये.
ऑन साइडला खेचलाय, हा फटका चांगला आहे, लॉंग ऑनला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. बालमेल आणि नारायणजी राऊत साहेब यांच्या स्मरणार्थ आपल्याला योगीजी राऊत साहेब आणि जयजी राऊत साहेब यांच्याकडून ही चमचमणारी बाईक लाभली आहे, त्यामुळे त्यांचा मी आभार व्यक्त करू. मनाच्या अंतकरणातून त्यांचा मी आभार व्यक्त करतो, कारण त्यांनी ही बाईक आम्हाला स्पॉन्सरशिप केली आहे. अजून एक चांगला फटका, हा देखील बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. जयेश कडवरती आक्रमण चढवलाय, सलगचा दुसरा षटकार. योगेश थांबायला तयार नाहीये, एक चौकार, 2 षटकार त्याने वसूल केले. त्याने आता गोपणी सारखी बॅट फिरवतोय. सुटकेचा मोकळा निश्वास आता जयेश कडवनं देखील सोडला असेल या मॅच मध्ये. धावफलक तुम्हाला बालमॅन टीमची टोटल बेगाने पुढे सरकली आहे. 24 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. मनोज राऊतनं बॅटिंग चांगली केली मागील मॅच मध्ये. या मॅच मध्ये तो आउट झालाय, परंतु मैदानावरती योगेशचा बल्ला बोलतोय. त्याच्या बॅटमधून 3 मोठे फटके आपण पाहिलेत. 24 धावा खोदून काढण्याचा प्रयत्न होता. सलगचा अजून एक डॉट बॉल तुम्हाला बालमेल. या मॅच मध्ये तुम्ही पाहताय 2 षटकारानंतर असं वाटलं होतं धावफलक वेगाने पुढे सरकेल, परंतु म्हटलं जातं ना यूही नाही मिलती है राही को मंजिल. अरे दिल में एक जुनून सा जगाना पड़ता है, पूछो चिड़ू से कैसा बनाते आशियाना, ओबोरी तिनका दिनका उठाना पड़ता है. थेंबे थेंबे तळे साचे. ज्यावेळेस बॅटमधून चौकार षटकार येत नाही आहेत ना, त्यावेळेस सिंगल डबलला प्राधान्य द्यायला हवं. आणि आता तेच प्रयत्न करायचे माझ्या चॅटमध्ये योगेश राऊतला या मॅच मध्ये. इथे देखील शपल क्रॉसिंग केल्याचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिट फॉर बाद. सचिन राऊतला इथून मात्र परतावं लागेल बागारी. अजून एक धक्का टीम जर्मन कानूरला, फलंदाज बाद. निरेजी कराळे यांचा सन्मान आम्ही करतो. निलेजी कराळे यांचा सन्मान मंचावरती होत असताना नवीन बॅटर मैदानावरती आता दाखल होतोय दिनेश सखाराम राऊत. इथे देखील ऑन साइडला बॉलला ढकलण्याचा प्रयत्न होता, दरम्यान संपर्क नाहीये. षटक क्रमांक 3चा खेळ तुम्हाला बालमेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज किरण आहेत. डॉट बॉल. गेल्या 6 महिन्यापासून आपण पाहतोय खरं तर एक संकल्पना होती. मग स्पर्धेचे शिल्पकार असतील ऋतिकजी भोईर, त्यांच्या साथीनं नितीनजी नारायण भोईर साहेब असतील आणि पूर्ण टीम जय भवानी मित्रमंडळ सावरे यांच्या मनामध्ये खरं तर एक संकल्पना होती ब्रदर्स ग्रुप यांच्या माध्यमातून की एक मोठी स्पर्धा व्हावी. खरं तर
आपण पाहू शकतो जनार्दन शेठ भोईर आणि दत्तात्रय शेठ भगत यांच्या नावाला कुठेतरी उजाळा देण्याचं कार्य करायचं आहे. त्यांचं नाव जगाच्या उंच शिखरावरती न्यायचं, याच अनुषंगाने एखादी स्पर्धा भरवायची होती आणि तीच स्पर्धा आता तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. खरं तर ही संकल्पना होती आणि आता ती संकल्पना सत्तेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. स्वप्नातून साकार झालेली भव्य दिव्य स्पर्धा आज तुम्हाला दिवस क्रमांक 1 मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. एक चौकार 2 षटकार जरूर आले, परंतु सलग 5 बॉल डॉट खेळला योगेश राऊत. इथे ऑन साईडला खेचला, फटका तर चांगला, धाबा देखील चांगला मिळतील. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हाताला ब्रश करून बॉल सीमा पार, षटकार. ते दोन्ही बॅटर धाव घेण्याचा प्रयत्न जरूर करत होते, परंतु पुन्हा एकदा थांबवलं आणि इथे धाव मला नाही. टीमचे टोटल आता वेगाने पुढे सरकत असताना 30 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. रोशन मुसळे आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना रोशन मुसळे यांचा बदलापूर स्ट्रायकर संघ, ज्याने मात्र वीज कर्मचारी बंधू यांची जी स्पर्धा होती तिथे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ठोकलं होतं. याच वर्षी साई मसने असेल, तदनंतर सिद्धेश राऊत असतील, अक्षय देशमुख असेल, चांगला क्रिकेट त्यांचा आपण जरूर पाहिला होता. आणि त्या स्पर्धेमध्ये खरं तर डाईव्ह मारत असताना रोशन मुसळेने काय झेल स्वीकारला होता, सीमारेषेवरती तो झेल स्वीकारला होता. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक आहे, परंतु ते सिरीजचे धावा मग बॅटर असेल, तदनंतर गोलंदाज असेल, त्यांची धावा फक्त उपउपांत्य फेरी अर्थातच तिसऱ्या फेरीपर्यंत धावा मोजणार आहोत, याची आपण नोंद घ्यायची. क्वालिफाय पर्यंत ते धावा आम्ही मोजणार आहोत, याची आपण नोंद घ्यायची. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगडी या संघटनेच्या नियमानुसार फक्त 3 राऊंड पर्यंत आपण धावा मोजतोय. क्वालिफाय जोपर्यंत संघ होतोय तोपर्यंतच आपण धावा मोजतोय. सेमीफायनल फायनल याचे धावा मोजणार नाही होत, याची आपण नोंद घ्यायची. पहिला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, इथे तुम्ही पाहताय पुन्हा एकदा एक सिंगल एकवटी दुसरीचा प्रयत्न करतायत, 2 धावा मिळतील यात शंकाच नाही, कारण खेळाडू वेगाने पोहोचले जरूर, परंतु बॉल उचलण्यामध्ये थोडासा वेळ घेतला. शंकर विषय आलेत गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या बॉलवरती 2 धावा तरी खर्च केला, थोडासा नाराज कारण सिंगल धाव त्याला खर्च करायची होती. दरम्यान 2 धावा इथे मिळतील आणि धावफलक देखील पुढे सरकेल. 33 धावा. येस, 22ची धाव आली होती शेवटच्या बॉलवरती. फटका चांगला आहे, डीप मध्ये खेळाडू लॉंगरला पोहोचतोय, बॉल बाउंड्रीच्या बाहेर. यासाठी तर शंकर विषय नाराज होते, कारण त्याला माहिती आहे स्ट्राईक द्यायची नव्हती बॅटरला आणि आता स्ट्राईक दिली. ते मात्र कार्यक्रम झाला, बॉल सीमा पार, चौकार. बिगिट करण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेतली, त्याच्या मागे एक चांगला झेल स्वीकारलाय आणि अखेर बॅटरला इथून पायथा सोडावा लागेल. फरदत बाद. ₹1,00,000 धनराशी असणारी ती स्पर्धा, त्यामुळे त्या स्पर्धेमध्ये देखील
ज्या कोणत्या इच्छुक खेळाडूंनी संघांना खेळायचं आहे त्यांनी नोंद करू शकता. लवकरच तुम्हाला हँडबिल देखील मिळणार आहे. त्या स्पर्धेचा फॉर्म तुमच्यापर्यंत पोहोचेल. कमी प्रवेश फीमध्ये एक मोठी स्पर्धा. रजनी क्रिकेट तुम्हाला त्या मैदानावरती खेळताना जरूर दिसेल. 15 चेंडूमध्ये 31 धावांवरती बॅटिंग करतोय योगेश. आउट झाला. 31 धावांची खेळी त्याने केली आहे. नवीन बॅटर मैदानावरती संघाचा तारणहार खेळाडू आता दाखल होतोय युवराज पाटील. ऑन साइडला टर्न केलाय. मिड विकेटला बॉल चालला. डीप क्षेत्ररक्षक एक सिंगल बाली. सिंगल वरती थांबावं लागेल. सिंगलच्या साथीने धावफलक आता पुढे सरकेल. टीमची टोटल धावून पोहोचले फलकावरती धाबा 38. 38 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. वैयक्तिक 31 धाबा आपण पाहिल्या होत्या. बॅटर योगेश राऊतच्या बॅटमधून फक्त 6 धाबा एक्स्ट्रा होत्या. ऑन साइडला खेचलाय. हा फटका चांगला. इथे धाबा देखील चांगला मिळतील. कॅमेरामॅनला टार्गेट केलाय. बॉल बाउंड लाईनच्या बाहेर. सिक्सर. नरेश भोईर यांच्याकडे चेंडू आपण पोहोचवायचा आहे. एकावन्न धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. या धाबा इथून चेस होतील की रोखल्या जातील या मॅचचा धावतो बनणार घेऊन येतील आमचे साथी समालोचक महेशजी धुळे सर. धन्यवाद. 51 टार्गेट. 50 झालेत. 51 पाहिजेत. योगदान आयोजनाला रितेश भोईर साईराज भोपीचा पाठबल असतो नेहमी दादाना. हे विशाल भोपी गणेश कराले धावून जाई हा केला. हे सावरे गावानाच चषक गाजतई तोड नाही आयोजनाला. ऋतिक भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. नितीन भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. ऋतिक भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. नितीन भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. हे जनार्दन स्मृती चषक ठेवलाय सावरे या गावाला. हे जनार्दन स्मृती चषक ठेवलाय सावरे या गावाला. ऋतिक भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. नितीन भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. ऋतिक भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. ऋतिक भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. नितीन भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. स्वर्गीय जनार्दन स्मृती चषक गाजतई सावरे गावाला. स्वर्गीय दत्तात्रय स्मृती चषक गाजतई सावरे गावाला. ऋतिक भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. नितीन भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. ऋतिक भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. नितीन भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला.
भगत नरेश भोईर दादाची साथ हाय आयोजनाला अमर भगत प्रसाद भोईर नेहमी असताना त्यांच्या जोडीला जय भवानी मित्र मंडळ असतो नेहमी त्यांच्या साथीला हे ब्रदर्स ग्रुप यो असतो ऋतिक नितीन दादाचे साथीला ऋतिक भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला नितीन भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला ऋतिक भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला नितीन भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला रोहित भोईर दादांचं योगदान आयोजनाला रितेश भोईर साईराज भोपीचा पाठबल असतो नेहमी दादाना हे विशाल भोपी गणेश कराले धावून जाई हा केला हे सावरे गावानाच चषक गाजतई तोड नाही आयोजनाला थँक्यू सो मच राहुल चव्हाण आणि आता मॅचच्या दिशेने आपण जाऊ 51 धावांची गरज मॅचमध्ये असणार आहे एका बाजूला सिद्धिविनायक इनगाव आणि दुसऱ्या बाजूला जय हनुमान कानोर या दोन टीम मध्ये ही लढत आपण पाहतो सेकंड राऊंड मधून सेकंड मॅच तुम्हाला पाहायला मिळते जो संघ जिंकेल तो मात्र नारायण ढाबा पुरस्कृत जय हनुमान समटोली या संघासोबत थर्ड राऊंड मध्ये भेटणार आहे सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे शंकर आणि सागर अशी सलामीची जोडी मैदानामध्ये आणि आता पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मनीष कानूर संघ आपण पाहतोय मैदानामध्ये अप्रतिम बॅटिंग त्यांनी केलेली आहे नुकताच आता त्यांच्या वतीनं मार्च महिन्यामध्ये पहिल्याच आठवड्यामध्ये डे नाईट फॉर्मॅटची स्पर्धा सुद्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे पहिलाच बॉल या ठिकाणी वाईट टाकण्यात आलाय अंपायर सिग्नल आणि आता सुरुवात खराब चेंडूने करण्यात आली मी तर म्हणेन गोलंदाज मनीषच्या वतीनं पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना दिशेपासून गोलंदाज भर काटा स्ट्राईक एंडला शंकर विषय ऑन साइडला वॉड स्ट्रोक जितक्या वेगाने चेंडू टाकण्यात आलाय तितक्याच वेगाने त्याला चोख प्रत्युत्तर मिळालंय बॉल चालला सीमा पार वाईड लॉंग गॉनला बीट करत षटकार सिद्धिविनायक इनगाव संघाने आणि तो संघ आता मात्र 51 धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज झालेला आहे हो आडव्या बाटण्या आपण पाहतोय क्रॉस बाड स्ट्रोक बॉल चालला डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत बळेल फक्त एक सिंगल धाव आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धाव संख्या 8 या अंकावरती पोहोचलेली आहे अत्यंत चांगली स्पर्धा आपण पाहतो 4 दिवस ही शृंखला तुम्हाला पाहायला मिळेल आणि 4 दिवसामधून जो संघ अंतिम विजेता राहणार आहे त्या संघाला जवळ जवळ भरपूर चांगली पारितोषिकं मिळणार आहेत नुकताच आपण पाहिलं तर संपूर्ण दिवसभर जी अनाउन्समेंट आपण करतोय मोनिश पाटील जे पाटील पेट्रोल पंपाचे मालक आहेत त्यांच्या वतीनं रोख रक्कम रुपये 10,000 रुपयाचं पेट्रोल त्यांना देण्यात येणार आहे संपूर्ण संघाला त्या संघाला ते देऊन सन्मानित करणार आहोत हो खोलबट टप्पाचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय तू मय पाहायला मिळाली आणि एक सिंगल धाव त्या ठिकाणी अखेर घेण्यात आलेली आहे कदाचित जय हनुमान कानोर संघामध्ये सचिन राऊत खेळत आहेत सावरे गावाचे ते जावई आहेत मागच्या मॅच मध्ये त्यांना 2,500 रुपयाचं रोख पारितोषिक देऊन सन्मानित सुद्धा करण्यात आलं त्यांचं मनोबल वाढवण्याचं काम खऱ्या अर्थाने सावरे गावाच्या वतीनं सावरे ग्रामस्थाच्या वतीनं होत आहे हो ऑन साइडला फटका चांगला आणखीन एक गॅप शोधला बॉल चालला एक टप्पा घेत काऊ कॉर्नरला बीट करत सीमा पार अंपायर सिग्नल 4
कप्तानच्याला सीना ताण. यावेळेस आणखीन एक धमाका आपण पाहतोय शंकर विशेच्या बाद मधून सेकंड या षटकातील बिग ब्लास्ट षटकार. आपण पाहतोय शेवटचा बॉल अक्षरशः मी तर म्हणेन गोलंदाजासोबत त्या बॉलची सुद्धा पिसा उपटण्याचं काम शंकर बिशे करतात मैदानावरती. 51 धावांची गरज आहे. 19 धावा फलकावधी आहेत. आता तुम्हाला इक्वेशन फार सोपं पाहायला मिळणार आहे. 4 षटकाचे मॅच आहे. शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये तुम्हाला काय हवं असं ताबडतोब इनिंग आणि आता तसाच खेळ शंकर बिशेचा होतोय. कॅप्टन नॉक इनिंग आपण पाहतो. ऑन साइडला बॉल चाललाय डीप मध्ये गोळीच्या वेगाने जणू काय बॉल चाललाय सीमा पार जमिनीला गुदगुल्या करत बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील आणखीन 4. हनुमान कानूर संघाला विनंती आहे पंच ताकीद द्या कारण अजून एक सामना आपल्याला कव्हर करायचे आहे. धाव फलकामध्ये एकंदरीत आपण पाहिलं तर तब्बल 23 धावा या ठिकाणी धाव फलकामध्ये आपण पाहतो. 18 बॉल शिल्लक आहेत आणि आता विजयासाठी एकंदरीत 28 धावांची गरज आहे. या मॅचचं इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळेल. 18 बॉल 28 ची गरज. अतिशय सामना दर्जेदार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सामना बॅलन्स आहे. ना सामना जय हनुमान कानूर संघाच्या बाजूनं ना सामना टीम सिद्धिविनायक इनगाव संघाच्या बाजूनं. परंतु सामन्यामध्ये चुरस तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 18 बॉल 28 धावांची गरज. एखादा गोलंदाज चमकला तर मात्र गोलंदाजी करणारा जय हनुमान कानूर संघ सुद्धा या मॅच मध्ये डोकं वर काढू शकतं. आणि आता बॅटिंगसाठी आपण पाहतोय जी मात्र चांगली पार्टनरशिप चांगली भागीदारी रचण्याचं काम ही 2 खेळाडू करतात. सलामी येत असताना सागर आणि त्याच्या साथीने शंकर. एकाच राशीचे हे 2 खेळाडू खेळतायत. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती मनोज राऊत. स्ट्राइक एंडला सागर ओर द विकेटने. हो यावेळेस ऑन साइडला सागरच्या बॅट मधून सुद्धा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ज्या दिशेने वार आहे त्या दिशेने हा फटका मारलेला आहे. बॉल चाललाय सीमा पार आणखीन एक षटकार. आलाय 23 धावा पहिल्या षटकामध्ये बनवण्यात आल्या. त्यानंतर पहिल्या सवालवरती मनोज राऊतचं सुद्धा स्वागत करण्यात आलेलं आहे षटकाराने. संघाची धावसंख्या 29 29 धावा आहेत. 18 बॉल 28 ची गरज असताना आता विजयासाठी तब्बल 17 बॉल आणि 22 धावांची गरज. हो पुढे सरसावले स्लोवर पद्धतीचा बॉल. धीम्या गतीचा चेंडू टाकण्यात आलाय. गती थोडीशी कमी केली आहे. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन आणि फिंगर रोल करत असताना अक्षरशः मी तर म्हणेन सागरला बीट केलाय. षटकाराला दिलेलं क्विक रिप्लाय होतं डॉट बॉल आणि आता इथून कमबॅक करण्याचं संकेत गोलंदाज मनोज राऊत यांच्या वतीने देण्यात आलेले आहेत. राऊंड विकेट. शॉर्ट ऑफ लेन त्याच्यावरती सुद्धा आक्रमण केले. सक्सेसफुल होत आहेत. पुलचा फटका अप्रतिम नजारा. बॉल सीमा पार आणखीन एक षटकार.
क्रमांक आपण पाहतो 2चा खेळ चालू आहे ज्या ठिकाणी या 2 षटकार आलेत ऑन साइडला बॉल चालला स्क्वेअर ऑफ द विकेट घरंगळत डीप मध्ये तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव संघाची धाबत संख्या धाव फलकामध्ये 51 धावांची गरज असताना 36 धावा आहेत आणखी 15 धावांची गरज असणारे उर्वरित चेंडू शिल्लक 14 आणि 15 धावांची गरज 14 बॉल 15 धावांची गरज जणू काय बॉलर रन इक्वेशन तुम्हाला या मॅचचं पाहायला मिळेल अगदी सोप्या पद्धतीने या सामन्याला खेळण्याचा प्रयत्न केलाय सुरुवातीला अटॅकिंग क्रिकेट आपण पाहिलं शंकर विषयचं त्यानंतर त्याला साथ मिळतीये ते मात्र फलंदाज सागरची सलामीची जोडी आहे चांगली पार्टनरशिप बिल्टअप करतायत आणि आता या मॅचमध्ये ती भागीदारी अत्यंत महत्वाची होती ती भागीदारी या ठिकाणी रचण्यात सुद्धा आलेली आहे 14 बॉल 15 धावांची गरज शेवटचे 2 बॉल या षटकातील ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न डीप मध्ये अजित आहेत चेंडूला गॅदर करतायत ऑन द स्टंप पैकी युवराज पाटील यांच्याकडे तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव दिनांक 3 मार्च दरम्यान डे नाईट फॉर्मॅटची स्पर्धा तुम्हाला कान्होर नगरीमध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे शेवटचा बॉल या षटकातील चांगली दर्जेदार स्पर्धा बदलापूर मधून चांगल्या स्पर्धा तुम्हाला सर्वांच्या भेटीला येणार आहेत काही या स्पर्धा अनाउन्समेंट होणं बाकी आहे काही स्पर्धा अनाउन्समेंट सुद्धा झालेले आहेत बॉल चाललाय लॉंग लेगला आपण पाहतो आणखीन एक धमाकेदार रुबाबदार षटकार आपण पाहतोय बॅट्समॅन सागरच्या बाट मधून गाव खऱ्या अर्थाने आज 2 संघांचा खेळ मला अप्रतिम पाहायला मिळाला एका बाजूला नारायण ढाबा पुरस्कृत जय हनुमान चामटोली संघाने सुद्धा काय धमाकेदार सुरुवात दोन्ही मॅच मध्ये केली होती आणि तशीच सुरुवात आता मात्र सिद्धिविनायक इनगाव संघाची सुद्धा पाहायला मिळाली आहे एक चांगली मॅच तुम्हाला जरूर तिसरा फेरीमध्ये पाहायला मिळेल कारण आता येणारे 12 बॉल विजयासाठी 8 धावांची गरज आहे म्हणजे समीकरण सोपं आहे कदाचित याच समीकरणाला कठीण बनवायचं असेल तर या मॅचच्या दृष्टिकोनातून हे षटक अत्यंत निर्णायक असणार आहे युवराज पाटील स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेत असताना संघाला सातत्याने आपण पाहतोय लीड करत असताना एक चांगला खेळ युवराज पाटील यांनी सुद्धा दाखवलेला आहे आणि आता मात्र ती जबाबदारी या तिसऱ्या षटकाची स्वतःच्या खांद्यावरती घेतलेली आहे 12 बॉल 8 धावांची गरज या षटकामध्ये किमान 3 ते 4 धावा आल्या तर शेवटच्या षटकापर्यंत हे मॅच जाऊ शकते आणि आता स्ट्राईक एंडला आपण पाहतोय शंकर विषय 12 बॉल 8 धावांची गरज आहे अराउंड विकेट पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतोय बीट झालेत शंकर विषय डॉट बॉल टाकण्यात आलं आणि आता याच्यासाठीच या ठिकाणी हाच कारनामा करायचे गोलंदाजी मध्ये युवराज पाटील यांना आणि अगदी आपण पाहतो पहिला चेंडू डॉट टाकण्यात आलाय कुठेतरी एक चांगले संकेत देण्याचा प्रयत्न आहे ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न डीप मध्ये बॉल चाललाय क्षेत्ररक्षक सज्ज आहेत एकच धाव मिळेल जरी एक धाव या ठिकाणी बनवण्यात आली तरी सुद्धा धावा मिळू शकतात आणि ते थोडसा मित्र म्हणून पुढे बाउन्स झाला मागे बॅकअप नव्हतं जर कदाचित बॅकअप असला तर ही धाव घेऊ शकले नसते शंकर विषय 2 धावा घेण्यात आलेल्या आहेत जिथे कदाचित आपण पाहतोय एक धाव भरपूर वेगाने घेण्यात आली दुसरी धाव होणं मुश्किल होतं तिथे या 2 धावा मिळाल्यात हो या दरम्यान आपण पाहतो बॉल चालला लॉंग ऑफच्या दिशेने आणखीन एक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॉल चालला बी शेप मध्ये एक सिंगल मिळेल आणि आता अगदी सोप्या पद्धतीने हा सामना जिंकण्याचा प्रयत्न चालू आहे मैदानाच्या आतमध्ये टीम सिद्धिविनायक इंदगाव संघाचा
धावत संख्या फलकावती एकंदरीत आपण पाहिली तर आता 47 आहे. 4 धावांची गरज आहे. येणाऱ्या 8 बॉल शिल्लक आहेत. फुल टॉस बॉल, विनिंग स्ट्रोक होऊ शकतो का पाहायचे. आणि याच दरम्यान इथे झेल तर टीपला पाहावं लागेल. फलंदाज झाला बाद. धक्का पहिला लागलाय सिद्धिविनायक इनगाव संघाला. चांगली गोलंदाजी केली युवराज पाटील आणि आता अफलातून झेल सुद्धा या ठिकाणी टिपण्यात आला. ओमसामटीचे लाईव्ह टेलिकास्ट या माहिनीच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर आहे. अत्यंत सुंदर झेल शंकर विशेषचा या ठिकाणी आपण पाहिला टिपलेला आहे. शंकर विशेषसाठी टाळ्यांचा कडकडाट होतोय. का होऊ नये, कारण धमाकेदार कॅप्टन नॉक इनिंग त्यांनी मात्र साकारली आहे. समीकरण पूर्णपणे सोपं करून दिलंय. 7 बॉल 4 धावांची गरज आहे. युवराज पाटीलने अप्रतिम षटक हाताळलंय. कौतुक युवराज पाटीलला. याही गोलंदाजाचं केलं जाईल, कारण सुरुवातीला 2 षटकांमध्ये तब्बल 43 धावा होत्या आणि या षटकामध्ये केवळ 4 धावा आहेत. शेवटचा अंतिम बॉल असणार आहे. 7 बॉल आणि आता 4 धावांची गरज. मी सुरुवातीला सांगितलं जर या षटकामध्ये धावा कमी आल्या तर मात्र शेवटपर्यंत हा सामना जाऊ शकतो. आणि आता स्ट्राईक एंडला आलेत सूरज. ऑन साइडला पहिलाच बॉल सूरजच्या बॅटमधून. विनिंग स्ट्रोक एंड इज वेल देन ऑल इज वेल. सामना जिंकलाय अवघ्या 3 षटकांमध्ये टीम सिद्धिविनायक इंदगाव संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. गाजतई सावरे गावाला. ऋतिक भोईर आयोजक 1 नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. नितीन भोईर आयोजक 1 नंबर नाव गाजतई